हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वात आधी तुम्हाला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज बैलपोळा, तर त्यानिमित्ताने मला पण पुरणपोळी करायची आहे आणि तुम्ही पण जर केली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर दुपारून बघेल मी, दुपारून करेल मी ना. तर जसं जसं मला शक्य होईल पुरणपोळीचा व्हिडिओ मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. विरूला पण सुट्टी नाही आहे, त्यामुळे ती स्कूलला गेली आहे. तर ती स्कूलला जाऊन येईपर्यंत मी माझी सगळी कामं आवरून घेईल घरातली आणि मग त्यानंतर मग मी तिला घेऊन येईल आणि मग दुपारून मी पुरणपोळी बनवायला घेईन. मी दोघी पटकन नाही होत, मग मी लवकरच करत असते आणि मला जशी जशी शक्य होईल मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करेल का मी कशा पद्धतीने पुरणपोळी करते. ठीक आहे, तर भेट. हे बघा, चणा डाळ मी व्यवस्थित शिजून घेते. शिजताना मी हळद पण टाकलेली आहे आणि चणा डाळ एकदम शिजली की नाही हे मी बघत होते. चणा डाळ व्यवस्थित शिजली आणि मग त्याच्यानंतर मग मी काय केलं की जे पुरणाचे चाळण होतं त्याच्यावरच मी ते गाळून घेतली. पाणी सेपरेट केलं आणि डाळ सेपरेट केली आणि डाळीमध्ये मी गूळ एकत्र केला आणि चाळणीने चाळून घेतला मी. अशा पद्धतीने झालं. त्यानंतर मग ते आणि मग त्यामध्ये सुंठ आणि विलायची हे दोघांची पण मी चांगली पावडर केली आणि मग ती त्यामध्ये टाकली मी. वर ठेवून कढई मग थोडं थोडं स्टर करत 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 पुरण मग घट्ट मी करणार होते. तर मग गॅस ऑन केला आणि मीडियमच होते, अगदी मीडियम गॅसवर मी अगदी बारीक याच्यावर हळूहळू सतत त्याला चिटकू न देतात कढईला. अजिबातच केअरफुली मी हे केलेले खूप आणि मग ते करत करत व्यवस्थित ते घट्ट होऊन गेलं पुरण. मग अशा पद्धतीचं पुरण मग नंतर तयार झालं. हे पुरण ना 2-3 पोळ्या केल्यानंतरचं पुरण आहे. मला व्हिडिओ मी नंतर काढला ना त्यामुळे. अशाच पद्धतीने मग सर्व पुरणपोळ्या करून घेतल्या आणि स्वयंपाकात वरण भात होता, वालाच्या शेंगा होत्या आणि पुरणपोळी दूध असंच आम्ही खाल्लं होतं. मग सार नव्हता केलेला कारण कालच खाल्लेली मसाल्याची भाजी खाल्ली होती, त्यामुळे मग इरूचे पप्पा म्हणाले नको करू सार, म्हणून मग सार न करता वरण भातच केला होता. वरण भात आणि वालाच्या शेंगा असं मग खाल्लं. तर अशाच पद्धती माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला आहे. आता दोघींना जेवू घातलं आहे मी. आता मी पप्पा आणि दोघं जण जेवण करून घेऊ. आता चालला इरूचा अभ्यास आणि इरूचा अभ्यास झाल्यानंतर इरू आणि आम्ही दोघी पण झोपून घेऊ. हो ना पिलू? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.